2 लाख रुपये हवे होते. काय 2 लाख? आधीच्या 35 लाख रुपये दिलेले नाहीयेस तुम्हाला. हो दाजी, तुमचे पैसे घेऊन कुठं पळून चाललोय का? माझेच पैसे घेऊन माझ्यावर रुबाब करतो का? चल परत पाऊल टाकू नको माझ्या ऑफिस मध्ये. उद्या माझा दिवस येऊ द्या, मग तुम्हाला सांगतो. मॅडम, तुमच्या मिस्टरांचं नाव सांगा त्यांना. जितेंद्र देशपांडे. काळजी करू नका मॅडम, मी तपास करतो. साहेब मीच कॉल केला होता. गाडीत बॉडी. पाटील. हा साहेब, बघा जरा गाडीत. सर बॉडी आहे. गुड मॉर्निंग मिस्टर शिंदे. काय गायकवाड साहेब, इथं पण तुम्हीच का? जिथं तिथं आम्ही. काय सीन काय? देशपांडेच वाटतोय. पण देशपांडे. हो, प्रथमदर्शी कोणी साक्षीदार? नाही, साक्षीदार तर नाही. ठीक आहे, पुढचा तपास आम्ही बघतो. या तुम्ही. आता आम्हाला कळलंच. पाटील आहे तिथं, करतील मदत. गनशॉट डोक्यावरच दिसतोय फक्त. सर सूटकेस पण आहे इथे. श्वेता, आजूबाजूला काही दिसतंय का बघ. ही गन ताब्यात घेऊयात. फिंगरप्रिंट्स घ्या. डोर हँडल चेक करा. सर मानेवरती थोडेसे नखांचे निशाण पण आहेत. याचा अर्थ मानेवरती कोणीतरी मारलेलं आहे. सर ते अजून वेगळे फुटप्रिंट्स आहेत. आय थिंक सर हा प्रीप्लॅन्ड मर्डर सुद्धा असू शकतो. एक काम करा, मिस्टर देशपांडेंच्या शूजचे ठसे पहा. सर. आणि त्यापेक्षा वेगळं काय आढळतंय का ते पण चेक. याचे फोटोग्राफ्स सर घेतलं. आजूबाजूला पहा. सर लॅबला पाठवा. फुटप्रिंट्स चेक केलेत, पण ते डिझाईन आहे सर, आणि हे वेगळे आहेत. दोन्ही पण कॉपी लॅबला पाठवा, चेक करूया. येस सर. पाटील, सगळ्यात पहिले कोणी बघितले? तर इथलाच लोकल मुलगा आहे तो इथे. हो, बोलवतो त्याला. रमेश. सर, हाच तो मुलगा. काय नाव रे तुझं? साहेब रमेश.
काय पाहिलं? साहेब नाईट ड्युटी करून सकाळी घरी चाललो होतो. त्यानंतर गाडी पाहिली, अडचणीत लावलेली होती. जवळ गेलो, डोकावून पाहिलं तर साहेब मेलेलं होतं. पण किती वाजता आलं सगळे? सर 6च्या दरम्यान आलो. आजूबाजूला कोण होतं का इथे? नाही. पाटील, यस सर. याचं स्टेटमेंट घ्या. हो सर. काय झालं सर? फ्रेश दिसत नाही. झोप नाही झाली यार. त्यात सकाळ सकाळ पिल्लूची बडबड. सकाळीच उठून ठेवलंय मला. हाय प्रोफाईल केस आहे. पाटील, 2 चहा सांगा. हा पिल्लू. हो कामावरचं पिल्लू. हा भाजी का? कुठली का? बटाटा कर ना. नको का? हा भेंडी भेंडी करतेस मग. अच्छा पनीरची करणार आहेस का? अगं मग ठरलं होतं तर कशाला फोन करून विचारलं? आय मीन तुझे करते ते आवडतच ना मला पिल्लू. हा पिल्लू. येस येस. या लव्ह यू. येस मिस श्वेता. सर बॉडी पीएम ला पाठव. हा प्लीज. काही सापडलं? नाही सर, ती अस्थमाची गोळी सोडून दुसरं काही सापडलं नाही अजून. काय वाटतं सर? देशपांडे तसा आदर चतुर माणूस वाटतो. म्हणजे त्याचं कुणाशी वैर असेल असं वाटत नाही. पण गेल्या 2-3 दिवसात कुणाशी काही खडाजंगी, काही वाद तपास करायला हवा. सर, काल पोलिसांकडून एक खबर मिळाली. जेव्हा देशपांडे कंपनीतून त्यांच्या घरी चालले होते तेव्हा त्यांचा रस्त्यामध्ये काही गुंडांसोबत वाद झाले आणि त्यांनी देशपांडेंना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. प्लस गुंड्यांनी त्यांना बंदूक दाखवून त्यांना सांगितलं की तुम्हाला जागेवरती ठार करून मार. मला असं वाटतं की गुंड्यांनीच कदाचित त्यांचा मर्डर केला असावा. मला वाटतं सर कदाचित सुसाईड केस पण असू शकतो. देशपांडे मोठा बिझनेसमॅन होता. बिझनेसला घेऊन काहीतरी प्रॉब्लेम असेल. विक्रम, मला वाटत नाही सुसाईड केस आहे म्हणून. कारण देशपांडेच्या बॉडीवर उजव्या मानेवर जखमेचे निशाण दिसतात. म्हणजे झटापट्टर झालेली. शिवाय देशपांडेच्या पॅन्टला चिखलाचे निशाण आहे. गाडीच्या डाव्या बाजूला आपण पाहिलं तर चिखलामध्ये देशपांडेच्या शू प्रिंट सोबतच अजून 2 बुटांचे ठसे देखील. याचा अर्थ काहीतरी झालेलं आहे आणि हा मर्डर आहे. आणि पण तो नक्की केला कोणी तपास करायला हवा. आजूबाजूला जरा विचारणा करा कोणी काय पाहिलंय का आणि एरिया सील करून टाका. आणि अजून एक, उद्या सकाळी मिसेस देशपांडेंचं सांत्वन करायला जाऊया. नक्कीच सर. देशपांडे देशपांडे देशपांडे. जैन सर. येस सर, त्याच केसच्या इन्व्हेस्टिगेशन साठी आलो होतो. हो सर, आता बॉडी पीएम साठी पाठवली आणि आजूबाजूला चौकशी करतोय. पण अजून तरी काय हाती लागेल असं वाटत नाही सर. हो सर, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर. येस सर. जैन सर. आणि हाय प्रोफाईल केसेस. काय झालं सर? वरिष्ठांचा फोन. हे हाय प्रोफाईल मंडळी म्हटलं की आपलं जगणं मुश्किल करणार आहे. सगळं सोडायचं आणि यांच्या मागे पळायचं. अवघड आहे साला. ते लोणावळ्याच्या केसचं आठवतंय ना? हो आठवतं ना सर. बाय द वे, हा देशपांडे नक्की करतो काय? सर, त्याची मेडिसिन्सची फॅक्टरी आहे, मॅन्युफॅक्चरिंग. ओके. याचे बाकी काय बिझनेस आहे जरा कुंडली काढा. हो सर. शोध आतपर्यंत घ्यावा लागणार आहे. बरोबर आहे. ऑफिसवर घेऊ. हॅलो. हा साहेब, तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे त्या एरियात शोध घेतला मी. इथं एकच हरामखोर आहे. दत्तू भाई नाव आहे त्याचं. ठीक आहे साहेब, जय हिंद. दत्तू दादा पाटील, उचला त्याला. आत्ता उचलून आणतो साहेब. पाटील, तुम्हाला झेपेन का तो?
2 कॉन्स्टेबल घेऊन जा, पकडून आणा त्याला. साहेब माझी चोर तब्येत आहे. चोर बॉडी ठीक आहे जा घेऊन या त्याला. साहेब पकडून आणलं. काय रे भाड्या, परवा रात्री कोणा दमदाटी केली तू? हो साहेब, मी कुठं कोणाला दमदाटी केली? ए कुणाशी बोलतोय तू? याचं जरा भान ठेव. परवा रात्री जितेंद्र देशपांडे आणि त्याच्या ड्रायव्हरला कोणी दम दिला रे? वर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या काय? आम तुला दाखवतो भाईगिरी काय असते ती. बस पाणे बस. ते थोडं झालं साहेब परवा. काल रात्री त्या जितेंद्र देशपांडेचा खून झालाय. काय खून? मी काय नाही केलं साहेब. खोटं बोलतो का रे? खून तूच केलाय. हो साहेब, मी काय केलेलं नाही. काय पण आरोप नका लावू माझ्यावरती. परवा रात्री तू देशपांडेला मारण्याच्या धमक्या दिल्यात आणि काल रात्री त्याचा खून झालाय. याचा अर्थ काय? खून तूच केलाय. पण काय रे, तुझा तो जोडीदार कुठे? साहेब तो गावाला गेलाय. अच्छा, तो पण पळून गेला काय? पळून जाऊ शकत नाही, त्याला पण बरोबर धरतो. आई शपथ सांगतो साहेब, मी काहीच केलेलं नाही. हे बघ, शिस्तीत सांगतोय, गुन्हा कबूल कर. अहो साहेब, मी काहीच केलं नाही साहेब. वासा नाही कबूल होणार. थांब, तुला दाखवतो. साहेब मी काय पाटील हो साहेब. याला आठ टाका. जोपर्यंत कबूल होत नाही तोपर्यंत चामडे सोला या हरामखोराची. चल निघ. चल.